ऋषी ब्रह्मयोग चॅनलचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकनला क्लिक करा. अध्याय दुसरा. ऋषी म्हणाले, अगस्त्य ऋषी रामचंद्राच्या समीप का आले? त्यांनी रामाकडून विरजा नामक दीक्षा कशी करवली व त्यापासून रामाला काय फल प्राप्त झाले हे सांगण्यास तू योग्य आहेस. सूत म्हणाला, जेव्हा जनक कन्या सीता रावणाने चोरून नेली तेव्हा तिच्या विरह दुःखाने रामचंद्र विलाप करू लागला. लक्ष्मणासह वर्तमान, ज्याला अहोरात्र निद्रा नाही, देहभान नाही, आहार नाही असा राम नंतर प्राण सोडण्याची इच्छा करू लागला. हे जाणून अगस्त्य मुनी त्याच्या समीप आला आणि संसाराच्या असारतेविषयी त्यास बोध करू लागला. अगस्त्य म्हणाला, हे राजेंद्रा, विषात काय करतोस? कांता कोणाची याचा विचार कर. पंचमहाभूतांपासून उत्पन्न झालेल्या या जड देहाला ज्ञान कसे असेल? आत्मा हा निर्लेप, सर्वत्र भरलेला आणि सच्चिदानंद स्वरूप आहे. तो कधी जन्माला येत नाही, कधी मरत नाही आणि त्याला कधी दुःखही होत नाही. हा सूर्य सर्व लोकांच्या नेत्रात नेत्रेंद्रिय स्वरूपाने राहिला आहे, तथापि नेत्रदोषाने हा कधी लिप्त होत नाही. तसाच सर्व प्राणीमात्रांच्या अंतरी असणारा आत्मा त्यांच्याप्रमाणे दृश्य वस्तूंनी लिप्त होत नाही. देह म्हणजे केवळ मलाचा पिंड, जीवहीन व जडरूप आहे. हा काष्टे व अग्नी यांच्या संयोगाने जळतो किंवा कोल्हे कुत्री यांनी भक्षिला जातो. तथापि या देहाला ते काहीच कळत नाही. अशा देहाचा वियोग झाला असता दुःख का मानावे? माझी कांता सुवर्णसारखी गौरवर्ण अथवा दुर्वेच्या अंकुराप्रमाणे श्यामवर्ण आहे. पुष्ट व उच्च अशा स्तनांच्या विस्ताराने तिचा कटिप्रदेश वाकलेला आहे. नितंब आणि जघन भाग हे किती विस्तीर्ण आहेत. हिचे चरण कमल किती लाल आहेत. पौर्णिमेच्या चंद्रासारखे जिचे मुख आहे. पिकलेल्या तोंडल्यासारखा जिचा अधोरष्ट आहे. निळ्या कमळाप्रमाणे असलेल्या नेत्रांनी जी शोभत आहे. मत्त झालेल्या कोकिलेसारखा जिचा शब्द मधुर आहे. मदोन्मत्त झालेल्या हत्तीसारखी मंदगामिनी अशी ही कामिनी साक्षात मदनाचे बाण असे जे आपले नेत्र कटाक्ष त्यांनी माझ्यावर प्रसादच करीत आहे असे जो मूर्ख मानतो त्याच्यावर मदनाचा पूर्ण अंमल बसला. आता यातला अविचार तुला सांगतो, तू स्वस्थ चित्ताने ऐक. हा जीव स्त्री नव्हे, पुरुष नव्हे आणि नपुंसकही नव्हे. हा जीवात्मा अमूर्त परमपुरुष सर्वत्र भरलेला जीवसमुदायाचा द्रष्टा आहे. जिला कोमलांगी नाजूक कांता म्हणतोस ती मलपिंडरूपी व जड आहे. तिला दिसत नाही, ऐकू येत नाही व वासही येत नाही. तिचा देह केवळ चर्माचा आहे असे जाणून हे राघवा त्याचा तू त्याग कर. जी प्राणाहून अधिक प्रिय तीच सीता तुला दुःखाला कारण व्हावी ना. जीवात्मे जर भूतांपासून उत्पन्न झालेली असतील तर त्यांना पाच भौतिक म्हणावे लागेल, परंतु त्यामध्ये जो जीवात्मा आहे तो एक असून सर्वव्यापी व सनातन आहे. मग त्यात कांता कोण व कांत कोण? सर्व तर सहोदरच आहेत. अनेक घरे बांधली तर त्या गृहांच्या आकाराप्रमाणे त्या घरात असणाऱ्या आकाशालाही तसतसे अनेक आकार प्राप्त होतात. परंतु तीच घरे जाळून टाकली तर आकाशाचा काही नाश होत नाही. तसाच सनातन आत्मा देहामध्ये भरलेला आहे. म्हणून देह मरण पावला असता आत्मा मरत नाही. मारणारा जर मी मारतो असे मानील, तसाच मरणारा जर मी मेलो असे मानील तर ते दोघे अगदी मूर्ख होत, कारण हा मारित नाही व मरतही नाही. म्हणून हे राजा रामचंद्रा, यामध्ये अतिशय दुःखाला व खेदाला काय कारण आहे? आत्मस्वरूप जाणून घे. हे दुःख सोड आणि सुखी हो. राम म्हणाला, हे मुने, देहाला जर दुःख नाही व आत्मेला जर दुःख नाही तर सीतावियोग दुःखरूपी अग्नी मला जाळतो हा कसा काय? हे मुनिश्रेष्ठा, जिचा निरंतर अनुभव येतो ती गोष्ट खोटी आहे असे तू सांगतोस, तर त्यावर मी माझा विश्वास कसा काय ठेवावा? सुखाचा किंवा दुःखाचा भोगता जीवाहून जर भिन्न कोणी नाही ना, की ज्यामुळे जीवाला दुःख होते? मुनिश्रेष्ठा, हे मला सांग. अगस्त्य म्हणाला, शंकराची माया समजण्यास अत्यंत कठीण आहे. तिने हे सर्व जग मोहून टाकले आहे. मायेलाच प्रकृती असे म्हणतात आणि मायेचा जो ईश्वर त्याला महेश्वर असे म्हणतात. त्याच्याच अवयवरूप जीवानी हे सर्व जग व्यापले आहे. महेश्वर हा सत्यरूप, ज्ञानस्वरूप, अंतरहित, सर्वव्यापी सर्वांचा आत्मा असा आहे. त्याचाच अंश या शिवलोकी प्राण्यांच्या हृदयामध्ये वास करतो. काष्टाच्या संसर्गाने अग्नीपासून जशा ठिणग्या उत्पन्न होतात त्याप्रमाणे अनादि कर्माशी संबंध असलेले हे ईश्वराचे अंश जीव अनादि वासनाने युक्त आहेत. म्हणून त्यांना क्षत्रज्ञ, देहावर अभिमान करणारे आहेत असे म्हणतात. मन, बुद्धी, अहंकार आणि चित्त
या चतुष्टयाला मिळून अंतःकरण असे म्हणतात. यामध्ये त्यांचे प्रतिबिंब पडलेले असल्यामुळे त्यांना जीवत्व प्राप्त होते आणि ते कर्मफल भोगतात. त्यापासून वैश्विक सुख किंवा दुःख पावतात. कर्मफल भोगण्याचे स्थान जे हे शरीर, त्यामध्ये ते भोग भोगतात. स्थावर आणि जंगम असे दोन प्रकारचे शरीर आहे. वृक्ष, लता, गुल्म इत्यादी स्थावर देह, अंडज म्हणजे पक्षी, सर्प इत्यादी, शोधज म्हणजे क्रमी, मशक इत्यादी आणि उद्भिज म्हणजे जरायुज, मनुष्य, गायी इत्यादी हे जंगम देह होत. आत्म्याला देहप्राप्ती व्हावी म्हणून कर्मानुरूप व ज्ञानानुरूप कोणी योनींचा आश्रय करतात, कोणी वृक्षादिकांचा आश्रय करतात. अलिप्त व अत्यंत प्रकाशमय असलेला जीवच शिवाच्या मायेमुळे मी सुखी, मी दुःखी असा अभिमान धारण करतो. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर आणि मोह हे सहा शत्रू अहंकारापासून उत्पन्न होतात. तो जीव स्वप्न आणि जागृती या अवस्थांमध्ये अहंकारामुळे बंध पावतो. सुषुप्तीमध्ये अहंकाराचा अभाव असतो, म्हणून जीव हा शंकर रूप, आनंदरूप झालेला असतो. मायेचा संसर्ग झालेला तोच जीव सुख दुःखाला कारण होतो. शुक्तीवर जसे रूपे, त्याप्रमाणे शिवाच्या ठिकाणी जीव मायेच्या योगाने भासत असतो. म्हणून विवेक केला असता दुःखभागी कोणीच नाही. म्हणून तू हे वियोग दुःख सोड, व्यर्थ का ताप पावतोस. राम म्हणाला, हे मुने, जे तू माझ्या पुढे बोललास हे सर्व खरे आहे. तथापि विरह दुःखदायक असे हे सामर्थ्यवान प्रारब्ध कर्म मला सोडत नाही. ज्याचे अज्ञान नष्ट झाले आहे अशा ब्राह्मणाला सुद्धा मद्य जसे उन्मत्त करते, तसेच कितीही विवेक केला तरी प्रारब्ध कर्म मला सोडत नाही. तेव्हा फार बोलून काय उपयोग. मदन प्रारब्धाचा सचिव होऊन अहोरात्र मला पीडा देत आहे. तसाच अहंकारही पीडा देत आहे. जीव अत्यंत पीडित झाला म्हणजे स्थूल देहाचा त्याग करतो. तेव्हा हे ब्राह्मणा, माझे प्राण वाचतील अशाविषयी काही उपाय कर. या ठिकाणी शिवगीतेमधील वैराग्य उपदेश नावाचा दुसरा अध्याय समाप्त झाला.